Okay, next difference in chondrichthyes and osteochthyes. See, in case of the chondrichthyes, they have air bladder. In case of the chondrichthyes, air bladder are absent. They do not have air bladder. Okay, and due to this, they have to constantly swim. ओके, काय सांगितलं बघा, कॉन्ड्रिक्टाइड्स मध्ये एअर ब्लॅडर नाही. एअर ब्लॅडर त्यांच्याकडे ॲब्सेंट असतात. हा, एअर ब्लॅडर काय आहेत? सो एअर बॅग आहे की ज्याच्या मदतीनं ती बॅग त्यांना बायोन्सी प्रोव्हाइड करते. बायोन्सी म्हणजे बघा, स्टोन घेतला आणि तेवढ्याच साईजचा, तेवढ्याचा व्हॉल्यूमचा, आपण सपोज प्लास्टिक बॉल घेतला, जर आपण प्लास्टिक बॉल वॉटरमध्ये टाकला तर तो फ्लोट होतो, आणि जर स्टोन तेवढा टाकला तर तो त्याच्यामध्ये सिंक होतो. सो फ्लोट का होते? कोणतीही गोष्ट फ्लोट कधी होते? त्या ऑब्जेक्ट वरती अपवर्ड डिरेक्शनने काही फोर्स एक्सर्ट केला जातो, ज्याला बायोन फोर्स बोललं जातं, आणि या ऑब्जेक्टचं वेट डाऊनवर्ड डिरेक्शनने फोर्स एक्सर्ट करणार आहे. जेव्हा दोन्ही फोर्स इक्वल होतील तेव्हा हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा बायोन फोर्स जो आहे तो त्याच्या वेटपेक्षा जर जास्त झाला तर तो ऑब्जेक्ट जो आहे तो फ्लोट होणार आहे. ठीक आहे, तर हे जे फिश असतात यांच्याकडे एअर ब्लॅडर असतात, जे एअर ब्लॅडर त्यांना बायोन्सी प्रोव्हाइड करतं, आणि जर बायोन्सी मिळाली त्यांच्या बॉडीला तर स्विम करावं लागत नाही, म्हणजे बिना स्विम करता सुद्धा ते फ्लोट होत राहतात पाण्यावरती, ते बुडत नाही. ओके, पण इन केस ऑफ द कॉन्ड्रिक्टाइड्स असं नाहीये. कॉन्ड्रिक्टाइड्स मध्ये काय सांगितलंय? एअर ब्लॅडर आर ॲब्सेंट. यांच्याकडे एअर ब्लॅडर नाहीत बायोन्सी प्रोव्हाइड करणाऱ्या, आणि एअर ब्लॅडर नसल्यामुळे यांना कॉन्स्टंटली स्विमिंग करावं लागतं. इन शॉर्ट, या फिशने जर स्विमिंग थांबवलं तर हा फिश सुद्धा बुडू शकतो. आपल्याला असं वाटतं फिश पाण्यात कधी बुडणार नाही, पण हा बुडणार आहे कधी, जर याने स्विमिंग थांबवलं तर. याला कॉन्स्टंटली स्विम करावं लागतं. पण तुम्ही जर ऑस्टिकथाईज बघाल तर त्यांच्याकडे मात्र एअर ब्लॅडर जे आहेत त्या प्रेझेंट असतात. दे हॅव एअर ब्लॅडर. They have air bladder which provide them buoyancy. ओके, सो यांच्याकडे एअर ब्लॅडर आहे, आणि हे एअर ब्लॅडर जे आहेत यांना बायोन्सी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, आणि या बायोन्सीमुळे ऑस्टिकथाईज जरी स्विमिंग स्टॉप केलं तरी पण ते सिंक होत नाहीत, ते फ्लोट होत राहतात वॉटरवरती. सो हा एक डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट, यांचं हार्ट जे आहे, देअर हार्ट इज टू चेंबर्ड. हार्ट इज टू चेंबर्ड. हे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. मी आता तुम्हाला सांगते. फर्स्ट आपण फिश किंवा पायसेस स्टडी करतोय. आफ्टर फिश नेक्स्ट असणारे टेट्रापॉडा होता एम्फिबिया. एम्फिबिया नंतर नेक्स्ट असणारे रेप्टिलिया. रेप्टिलिया नंतर असतात एव्स, आणि लास्ट आहे मॅमेलिया. ठीक आहे, तर यांच्यामध्ये जर सगळ्यांकडे हार्ट प्रेझेंट आहे, मग सगळ्यांच्या हार्टचे चेंबर्स जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतात. यापैकी जे फिश आहे हे टू चेंबर्ड असतात. त्यांच्या हार्टला दोनच चेंबर असतात, एक ऑरिकल एक व्हेंट्रिकल, असे दोनच चेंबर यांच्याकडे असतात. एम्फिबियनचं हार्ट जे आहे ते 3 चेंबर्ड असतं. रेप्टाइलचं हार्ट 3 चेंबर्ड. एक्सेप्शन आहेत प्रत्येक ठिकाणी, त्यावेळी मी एक्सेप्शन सांगेन तुम्हाला. सो फिश 2 चेंबर्ड हार्ट, एम्फिबियन्स 3 चेंबर्ड, रेप्टाइल 3 चेंबर्ड, एव्स आणि मॅमल्स 4 चेंबर्ड हार्ट. सो 4 चेंबर्ड हार्ट साधारण असं असतं. ओके, 2 आर्टरी अँड 2 व्हेंट्रिकल्स आर देअर. सो या टाइपचं हार्ट जर असेल तर याला 4 चेंबर्ड हार्ट म्हटलं जातं. एक आर्टरी आणि एक व्हेंट्रिकल असेल तर 2 चेंबर्ड, आणि 3 चेंबर्ड जे आहे याच्यामध्ये 2, ओके, यांच्यामध्ये 2 आर्टरी आणि एकच व्हेंट्रिकल असतं. सो असं जर हार्ट असेल तर त्याला म्हटलं जातं 3 चेंबर्ड हार्ट. सो यू हॅव टू रिमेंबर हियर फिश हॅव 2 चेंबर्ड हार्ट. आफ्टर फिश, amphibian and reptile, these two classes have 3 chambered heart, and after reptile, aves and mammals, these two classes have 4 chambered heart. So 2 3 3 4 4. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा.
हार्टचे चेंबर. सो याच्याकडे 2 चेंबर्ड हार्ट आहे. इन दॅट 2 चेंबर्ड हार्ट देयर इज 1 ऑरिकल अँड 1 व्हेंट्रिकल इज प्रेझेंट. एक ऑरिकल आणि एक व्हेंट्रिकल असतं. मग या फिशच्या बाबतीत यांचंही 2 चेंबर्ड आहे. हा काही डिफरन्स नाहीये, पण मी सगळेच पॉईंट डिफरन्सच्या फॉर्ममध्ये देते म्हणून हा पॉईंट इथे लिहिते. हार्ट इज 2 चेंबर्ड. सगळे कॅरेक्टरिस्टिक इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करते. काही डिफरन्सेस आहेत, हा काही डिफरन्स नाही. याचेही हार्ट 2 चेंबर्ड आहे आणि याचेही हार्ट 2 चेंबर्ड आहे. फक्त इथं एकच तुम्हाला एक्सेप्शन पाहायला मिळेल, लंग फिश. नाव ऐकलंय का रे लंग फिश? मला माहिती आहे तुम्ही हे नाव ऐकलेलं आहे. ऐकलंय का सांगा पटकन. येस, कुठे ऐकलं सांगा. व्हेरी गुड शशांक. शशांकला आठवतंय. इट इज कनेक्टिंग लिंक. ते काय आहे? कनेक्टिंग लिंक आहे. येस. कोणामध्ये आणि कोणामध्ये कनेक्टिंग लिंक आहे? कोणामध्ये आणि कोणामध्ये कनेक्टिंग लिंक आहे? येस, व्हेरी गुड. ॲम्फिबियन आणि पायसेस यांच्यामध्ये हे कनेक्टिंग लिंक आहे. ओके. आणि लंग फिश याचं नेम इंडिकेट करतं की हा फिश आहे. फिशकडे लंग्स नसतात. लंग्स कोणाकडे डेव्हलप होतात? जे लँडवरती राहणारे ऑर्गॅनिझम आहेत त्यांना लंग्सची गरज पडते. हा फिश आहे, वॉटरमध्ये राहणार आहे, पण तरी याच्याकडे लंग्स डेव्हलप झालेले. सो लंग्स असणं हे ॲम्फिबियनचं कॅरेक्टर दाखवलं आणि तो फिश. सो या पद्धतीची ही कनेक्टिंग लिंक तुम्ही आधी बघितलेली आहे. सो फक्त हा लंग फिश आहे ऑस्टिक थाईसमध्ये येणारा, जो 3 चेंबर्ड हार्ट दाखवतो. बाकी सगळ्यांचं 2 चेंबर्ड हार्ट आहे. ओके. सो दिस इज द डिफरन्स इन दी हार्ट. नेक्स्ट, these organisms are cold blooded. हे जे ऑर्गॅनिझम आहेत ते कोल्ड ब्लडेड आहेत. आय थिंक हे माहिती असेल तुम्हाला मिनिंग. कोल्ड ब्लडेड म्हणजे काय माहिती आहे काय? फिश आर कोल्ड ब्लडेड. येस. काय मिनिंग असतं कोल्ड ब्लडेड म्हणजे काय? लाईक स्नेक. ओके. जर तुम्हाला मिनिंग सांगायचं झालं, दे कॅनॉट मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर. त्यांना त्यांचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. सराउंडिंगनुसार त्यांचं बॉडी टेम्परेचर चेंज होतं. येस. इफ यू डोंट नो यू हॅव टू राईट हिअर कोल्ड ब्लडेड मीन्स दे कॅनॉट मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर. त्यांना त्यांचं बॉडी टेम्परेचर जे आहे हे मेंटेन करता येत नाही. सराउंडिंगनुसार बॉडी टेम्परेचर यांचं चेंज होतं. याला म्हटलं जातं कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेडसाठी अजून एक टर्म आहे कोल्ड ब्लडेड. दे आर ऑल्सो, इथं मी अदर टर्म लिहिते, दे आर ऑल्सो नोन ॲज पॉयकिलोथर्मिक. दे आर ऑल्सो नोन ॲज पॉयकिलोथर्मिक. ओके. इथपर्यंत समजलं का बघा. येस, व्हेरी गुड. सी, air bladder is absent in chondric thighs. It is present in ostrich thighs. Here air bladder is absent because of this fish have to constantly swim. If they stop swimming, they will sink in the water. Okay. In ostrich thighs, due to air bladder, they get buoyancy, and because of buoyancy, if they stop swimming, then also they float on the water. In case of the chondric thighs, heart is 2 chambered. Here also heart is 2 chambered, but one exception is that lung fish, it is 3 chambered. They have 3 chambered heart. Next, these are the cold blooded organism. Cold blooded organism means they cannot maintain their body temperature, and cold blooded, this term is also known as poikilothermic. Instead of cold blooded, many times poikilothermic, this term can also be used. So write this quickly in your notebook. Complete? Okay, very good. Now next difference. सगळेच डिफरन्स नाहीये. तुम्ही म्हणाल काय काय डिफरन्स आहे, सेमच सांगते दोन्हीकडे, पण तुमचे सगळे पॉईंट कव्हर झाले पाहिजेत या चार्टमध्ये. काही सिमिलॅरिटी आहे, काही डिफरन्सेस आहेत. सुरुवातीचे जे सगळे पॉईंट सांगितले ते डिफरन्सेस होते. आता बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आहे. ओके. सो हिअर सेक्सेस आर सेपरेट. सो मेल आणि फीमेल सेपरेट ऑर्गॅनिझम आहे.
हे सुद्धा या ऑस्टिक थाईस मध्ये सुद्धा सेक्सेस आर सेपरेट. इथेही आपल्याला सेपरेट सेक्सेस ते पाहायला मिळतात. मेल अँड फिमेल आर डिफरंट ऑर्गॅनिझम आणि मोस्टली इथून पुढे तुम्हाला असंच पाहायला मिळणार, सेक्शुअल डायमॉर्फिझमच पाहायला मिळणार. नेक्स्ट नेक्स्ट fertilization is internal. Okay, in case of the ostrich thighs, fertilization is external. You have to remember this difference. Many times difference in reproduction get forgotten. ओके, रिप्रोडक्शन मधले डिफरन्सेस बऱ्याच वेळा विसरतात. या पॉइंटवरती क्वेश्चन विचारलेला आहे, सो व्यवस्थित लक्षात ठेवा. कॉन्ड्रिक थाईस मध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे आणि ऑस्टिक थाईस मध्ये फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. आता बऱ्यापैकी मुलांना माहिती आहे इंटरनल एक्सटर्नल काय असतात. ओके, नेक्स्ट बघा, मेनी ऑफ देम आर विविपेरस. बरेच कॉन्ड्रिक थाईस जे आहेत ते विविपेरस आहेत. मेनी ऑफ देम सगळं म्हटलेलं नाही, काही एक्सेप्शन आहेत त्यांना. मेनी ऑफ देम आर विविपेरस. मुलांना तुम्हाला विविपेरसचं मीनिंग माहिती आहे का? येस, विविपेरस म्हणजे काय माहिती आहे? येस, काय असतं विविपेरस म्हणजे? येस, यू डोंट नो. ओके, विविपेरस म्हणजे जे ऑर्गॅनिझम त्यांच्या यंगवनना बर्थ देतात. ओके, म्हणजे यंगवनची ग्रोथ जी आहे ती मदरच्या वूममध्ये, तिच्या युटेरसमध्ये होते आणि पूर्ण ग्रोथ झाल्यानंतर फिटसला बर्थ दिली जाते. ही जी गोष्ट याला म्हटलं जातं विविपॅरिटी, विविपेरस. आणि काही ऑर्गॅनिझम एग ले करतात. जसं तुम्ही हेन बघितलं असेल, एग ले करते आणि हे एग हॅच केले जातात, मग त्या एगमधून त्यांचे यंगवन बाहेर रिलीज होतात. ओके, सो त्याला म्हणायचं ओव्हिपेरस. सो जे ऑर्गॅनिझम एग ले करतात आणि एगमधून त्यांच्या यंगवनना बर्थ देतात त्यांना ओव्हिपेरस म्हणतात. आणि जे ऑर्गॅनिझम त्यांची फिमेल जे आहे त्या फिमेलच्या वूममध्ये, युटेरसमध्ये यंगवनची ग्रोथ होते आणि मग त्याला बर्थ दिली जाते, त्याला म्हटलं जातं विविपेरस. सो कॉन्ड्रिक थाईस जे आहेत ते विविपेरस आहेत मोस्टली आणि ते जे आहेत ते ओव्हिपेरस आहेत. नेक्स्ट बघा, in male pelvic fin bear clasper. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायला लागेल. in male pelvic fin bear clasper used in population. आता येथे बऱ्याच टर्म्स तुम्हाला माहिती नसतील तर बघा. आता कॉन्ड्रिक थाईस मध्ये मेल फिमेल वेगवेगळे आहेत. ओके, तर त्यापैकी जो मेल आहे त्या मेलच्या पेल्विक फिनला, पेल्विक फिन म्हणजे कुठली फिन? बुकमध्ये डायग्राम बघा, वेगवेगळ्या लोकेशनला फिशला आपल्याला फिन्स पाहायला मिळतात. त्यांची जी शेपटी असते ती जी फिन आहे तिला म्हटलं जातं कॉडल फिन. शेपटीची जी फिन आहे तिला काय म्हणायचं? कॉडल फिन. आपल्या इथं खांद्यामध्ये पेक्टोरल गर्डल असतं आणि जिथं आपले पाय अटॅच असतात तिथं पेल्विक गर्डल असतं. ठीक आहे, तर साधारण आपले जिथं पाय अटॅच असतात त्याला आपण पेल्विक गर्डल म्हणतोय. तसं याचा हा मागचा रिजन म्हणजे पेल्विक रिजन आहे आणि या पेल्विक रिजन मध्ये सुद्धा फिन असतात. सो त्या फिन्सना पेल्विक फिन म्हटलं जातं. सो इथं काय सांगितलंय बघा, इन मेल कॉन्ड्रिक थाईस मधले जे मेल आहेत त्या मेलना पेल्विक फिनला, या पेल्विक फिनला क्लास्पर नावाचा ऑर्गन असतो. क्लास्पर नावाचा ऑर्गन ज्याच्या मदतीनं ते फिमेलला होल्ड करतात, फिमेलला पकडून ठेवतात आणि फिमेलच्या बॉडीमध्ये सिमेन ते स्पर्म जे आहेत ते रिलीज करतात. म्हणजे एग आणि स्पर्म जे आहेत ते त्या फिमेलच्या बॉडीमध्ये एकमेकांशी फ्यूज होतं, फर्टिलाइज होतं. कॉप्युलेशन म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स, ज्या इंटरकोर्समध्ये मेलच्या बॉडीमधले सिमेन स्पर्म फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिलीज केले जातात, त्या इंटरकोर्सला सेक्शुअल इंटरकोर्स किंवा कॉप्युलेशन म्हटलं जातं. सो कॉन्ड्रिक थाईस मध्ये जे मेल आहेत या मेलच्या पेल्विक फिनला क्लास्पर असतात आणि हे जे क्लास्पर आहेत ते त्यांना कॉप्युलेशन मध्ये हेल्प करतात, फिमेलला पकडून ठेवण्यासाठी आणि फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये स्पर्म रिलीज करण्यासाठी हे क्लास्पर हेल्प करतात. ओके, सो दिस हॅपन इन केस ऑफ दी कॉन्ड्रिक थाईस. हे कॉन्ड्रिक थाईस मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके, नेक्स्ट बऱ्यापैकी आपले पॉइंट यांच्यामध्ये झालेले आहेत. एकदा आपण
NCERT मधलं कंटेंट रीड करूया. कुठला जर पॉईंट राहिलेला असेल, एक्झाम्पल राहिलेलं तर आपल्याचं. सो NCERT मधून एकदा चेक करा सगळ्यांनी. फर्स्ट मी कॉन्ड्रिक थाईस रीड करते, सगळ्यांनी बुकमध्ये लक्ष द्या. कॉन्ड्रिक थाईस दे आर मराइन ॲनिमल विथ स्ट्रीमलाईन बॉडी. मरीन ॲनिमल आहे पहिल्यांदा आपण बघितलं. स्ट्रीमलाईन बॉडी म्हणजे मध्ये फुगीर आणि दोन्ही टोकांना निमुळती अशी जर बॉडी असेल तर तिला स्ट्रीमलाईन बॉडी म्हणतात. सो स्ट्रीमलाईन बॉडी हॅव कार्टिलॅजिनस एंडोस्केलेटन. एंडोस्केलेटन कसं आहे, कार्टिलेजचं बनलेलं आहे. नेक्स्ट माउथ इज लोकेटेड व्हेंट्रली. माउथ कुठे आहे यांचं, व्हेंट्रल पोझिशनला आहे. नोटोकॉड इज पर्सिस्टंट थ्रू आउट द लाईफ. स्टेटमेंट बोल्डमध्ये दिलेलं आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं की कॉन्ड्रिक थाईस वर्टिब्रेटमध्ये जरी येत असला तरी त्यांचा नोटोकॉड थ्रू आउट द लाईफ पर्सिस्टंट राहणार आहे. नेक्स्ट गिल स्लिट्स आर सेपरेट गिल स्लिट्स असतात बट विदाउट ओपर्क्युलम. त्यांच्यावरती कव्हरिंग नसतं, गिल कव्हर नसतं. द स्किन इज टफ कनेक्टिंग मायन्यूट प्लॅकार्ड स्केल. यांची स्किन जी आहे ती टफ असते आणि त्याच्यावरती प्लेट सारखे स्केल जे आहेत ते प्रेझेंट असतात. नेक्स्ट टीथ आर मॉडिफाईड प्लॅकार्ड स्केल विच आर बॅकवर्डली डिरेक्टेड. हां, हे याच्या आपल्या डिफरन्समध्ये कव्हर नाही झालं. हे इथपर्यंत लिहून झाले का? हे लिहून झाले का सगळ्यांचं सांगा. येस. सो आता जे पॉईंट डिफरन्समध्ये कव्हर नाही झाले ते एक्स्ट्राचे पॉईंट बघा. कॉन्ड्रिक थाईस मध्ये जे टीथ आहेत काय सांगितलं त्यांनी, टीथ आर मॉडिफाईड प्लॅकॉइड स्केल which are backwardly directed. ठीक आहे. यांचे जे टीथ आहेत हे मॉडिफाईड प्लॅकार्ड स्केल आहे. म्हणजे टीथच्या ठिकाणी त्यांना स्केल प्लॅकार्ड स्केलच होते, तेच मॉडिफाय झाले आणि काय तयार झाले त्याच्यापासून टीथ तयार झालेले आहेत. हा एक पॉईंट तुम्हाला इथे एक्स्ट्रा लक्षात ठेवायचा आहे की कॉन्ड्रिक थाईसचे जे टीथ आहेत हे मॉडिफाईड प्लॅकार्ड स्केल आहेत. नेक्स्ट देअर जॉज आर पॉवरफुल अँड दीज ॲनिमल्स आर प्रिडेशियस. हा, हे सुद्धा राहिलेले आहे. जॉज आर पॉवरफुल and these animals are predaceous. सगळे कॅरेक्टर फूड इटिंगच्या हॅबिटशी रिलेटेड आहेत. एक तर यांचे टीथ म्हणजे मॉडिफाईड प्लॅकार्ड स्केल आहे. नेक्स्ट यांचे जॉज खूप पॉवरफुल असतात. शार्क वगैरे ऑर्गॅनिझम तुम्ही बघता की ज्या जॉजच्या मदतीनं आणि जबड्यात पकडून ते ऑर्गॅनिझमला मारू शकतात. सो जॉज पॉवरफुल आहेत आणि प्रिडेशियस आहेत. प्रिडेटर आहेत, दुसऱ्यांना खाणारे, दुसऱ्या ॲनिमल्सना खाणाऱ्यांना आपण प्रिडेटर म्हणतो. सो हे ऑर्गॅनिझम जे आहेत ते प्रिडेशियस आहेत. नेक्स्ट बघा, दीज ॲनिमल्स आर प्रिडेशियस ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ एअर ब्लॅडर. हे आपण बघितलं, यांच्याकडे एअर ब्लॅडर नाही. दे हॅव टू स्विम कॉन्स्टंटली टू अवॉइड सिंकिंग. नीट लक्षात ठेवा, कारण आपल्याला हे माहितीच नसतं की फिश पण बुडू शकतात. तर यांच्याकडे एअर ब्लॅडर नाही. यांनी जर स्विमिंग स्टॉप केलं तर हे सिंक होऊ शकतात. सिंकिंग होऊ नये यासाठी यांना कॉन्स्टंटली स्विमिंग करावं लागतं. नेक्स्ट हार्ट इज 2 चेंबर्ड, 1 ऑरिकल अँड 1 व्हेंट्रिकल. आपण बघितलं की सगळ्याच फिशचं हार्ट 2 चेंबर्ड असतं. एक्सेप्शन फक्त लंग फिश आहे ऑस्टिक थाईस मधला. नेक्स्ट सम ऑफ देम हॅव इलेक्ट्रिक ऑर्गन. हां, आता हे काही वेगळे फिश तुम्हाला एक्झाम्पलमध्ये आपण बघणारच आहे की काहींना इलेक्ट्रिक ऑर्गन आहे जे इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करू शकतात त्यांच्या एनिमीला किल करण्यासाठी. तर त्या फिशला म्हटलं जातं इलेक्ट्रिक रे, टॉर्पेडो. ओके, त्याला टॉर्पेडो असं म्हटलं जातं. सो टॉर्पेडोकडे इलेक्ट्रिक ऑर्गन आहे. सम आर पॉयझनस. काहींकडे पॉयझनस स्टिंग, विषारी दंश तयार करण्याची ॲबिलिटी आहे आणि त्या फिशचा नेम आहे ट्रॅगॉन. ट्रायगॉन्स घेऊन तो पॉयझनस स्टिंग तयार करू शकतो. सो हे आपण दोन्ही एक्झाम्पलमध्ये बघूया. नेक्स्ट दे आर कोल्ड ब्लडेड ऑर पायकिलोथर्मिक ॲनिमल. दॅट इज दे लॅक कॅपॅसिटी टू रेग्युलेट देअर बॉडी टेम्परेचर. कोल्ड ब्लडेड किंवा पायकिलोथर्मिक आहेत, त्यांना बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येत नाही. ओके, नेक्स्ट बघा, सेक्सेस आर सेपरेट. ते सांगितलं. मेल्स पेल्विक फिन बिअर क्लॅस्पर. मेलच्या पेल्विक फिनला क्लॅस्पर असतात, नीट लक्षात ठेवा. आणि हे क्लॅस्पर जे आहे ते पॉप्युलेशनमध्ये मदत करतात. दे हॅव इंटरनल फर्टिलायझेशन अँड मेनी ऑफ देम आर विव्हिपेरस. इंटरनल फर्टिलायझेशन आहे आणि बरेच यांच्यामध्ये ऑर्गॅनिझम जे आहेत ते विव्हिपेरस आहेत. सगळ्यांना कॅरेक्टरिस्टिक समजले का? कॉन्ड्रिक थाईसचे मरीन आहेत, कार्टिलॅजिनस एंडोस्केलेटन आहे. कळलंय सगळ्यांना? प्लॅकॉइड स्केल असतात, एअर ब्लॅडर नसतात, गिल्सवरती ओपेर्क्युलम. येस. आता ऑस्टिक थाईसचे कोणते पॉईंट राहिलेले बघा. ऑस्टिक थाईस
ओके, इन ऑस्टिक थाईस इट इन्क्लूड बोथ मरीन अँड फ्रेश वॉटर फिश. बऱ्याचदा डिफरन्स लिहिला ना आपण की कॉन्ड्रिक थाईस मरीन वॉटरमध्ये, आपल्या डोक्यात असं निर्माण होतं की मग हे फ्रेश वॉटरमध्ये असतील, पण हे जे ऑर्गॅनिझम आहेत ते मरीन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर दोन्हीमध्ये पाहायला मिळतात. येस. नेक्स्ट, देअर बॉडी स्ट्रीमलाईन. यांची पण बॉडी स्ट्रीमलाईन. कुठल्याही फिशची बॉडी स्ट्रीमलाईनच असते, दोन्ही टोकांना निमुळून आणि मध्ये फुगीर. अशी का बॉडी असते यांची? कारण तुम्हाला जर स्विमिंग येत असेल आणि रिव्हरच्या फ्लोमध्ये जर तुम्ही स्विम केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की ज्या डिरेक्शननी फ्लो असतो वॉटरचा त्या डिरेक्शननी इझिली स्विम करता येतं. पण वॉटर फ्लोच्या अगेन्स्ट जर स्विम करायचं झालं तर पाण्याचा खूप रेजिस्टन्स होतो, आपल्याला तितकं प्रॉपरली स्विमिंग करता येत नाही. येस. सो हा वॉटर रेजिस्टन्स अवॉइड करण्यासाठी यांची बॉडी अशी आहे, स्ट्रीमलाईन. माउथ इज मोस्टली टर्मिनल. यांचं माउथ टर्मिनल आहे, यांचं व्हेंट्रल आहे. आपण बघितलं. दे हॅव 4 पेअर्स ऑफ गिल स्लिट. हां, इथं हा नंबर लिहा. दे हॅव 4 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स. हां, याच्या आधी गिल स्लिटच्या पेअर कुठल्या फायनलमध्ये सांगितल्या होत्या आणि किती सांगितल्या होत्या सांगा बरं. सॉरी, कोणत्या क्लासमध्ये सांगितल्या होत्या आणि किती सांगितल्या होत्या? गिल स्लिट्सच्या पेअर मी तुम्हाला सांगितलेलं आणि सांगितलेलं लक्षात ठेवा. व्हेरी गुड. ऋतुजाने करेक्ट आन्सर केले. सायक्लोस्टोमाटा. सायक्लोस्टोमाटामध्ये सांगितलं मी गिल स्लिटच्या किती पेअर आहेत. व्हेरी गुड ऋतुजा. 6 to 15 पेअर्स. 6 to 15. अनुष्का also have given answer. Yes, 6 to 15 pairs are there in cyclostomata. कॉन्ड्रिक थाईस मध्ये दिलेले नाहीये. ऑस्टिक थाईस मध्ये 4 पेअर्स सांगितलेले आहेत गिल स्लिटच्या. दे आर कवर्ड विथ ओपेर्क्युलम. ओपेर्क्युलम हे कव्हरिंग असतं. नेक्स्ट, स्किन इज कवर्ड विथ सायक्लॉइड और टिनॉइड स्केल. यांच्या स्किन वरती सायक्लॉइड किंवा त्या स्केलना टिनॉइड स्केल सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट बघा, एअर ब्लॅडर इज प्रेझेंट विच रेग्युलेट बायोन्सी. यांच्याकडे एअर ब्लॅडर आहे ज्याच्यामुळे त्यांना बायोन्सी मिळते, म्हणजे सतत स्विमिंग करावं लागत नाही. हार्ट इज 2 चेंबर्ड. यांचंही हार्ट 2 चेंबर्ड आहे. हे पण कोल्ड ब्लडेड ऑर्गॅनिझम आहे. यांचेही सेक्सेस सेपरेट असतात. इथं फर्टिलायझेशन इंटरनल होतं, इथे एक्सटर्नल आहे. हे विव्हिपेरस होते, हे ओव्हिपेरस आहेत. आणि डेव्हलपमेंट डायरेक्ट सांगितलेले यांच्यामध्ये. ठीक आहे. सो दिस इज, इथं डेव्हलपमेंट सांगणं गरजेचं आहे कारण एक मधून ऑर्गॅनिझम रिलीज होणार आहे. इथं सांगणं गरजेचं नाही आहे. हा विव्हिपेरस आहे, मोस्टली त्यांचा यंग वन युटेरसमध्येच तयार होणार आहे. सो लार्वी वगैरे नसतो. ठीक आहे. सो इथं काही लार्वल स्टेज असत नाही, पण या ठिकाणी असण्याचे चान्सेस असू शकतात. एक मधून होते म्हटलं, पण तेही त्यांनी सांगितलेले डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. यांची डेव्हलपमेंट जी आहे ती डायरेक्ट असते. ठीक आहे. सो कॉन्ड्रिक थाईस आणि ऑस्टिक थाईस यांचे सगळे कॅरेक्टरिस्टिक आपले कंप्लीट झालेले. आय होप सगळ्यांना समजले असतील. हे एक्स्ट्राचे पॉईंट इथं ॲड करा. कळले का सगळ्यांना? मला सांगा, जर कुठे डाऊट असेल तर विचारा. समजलेले? हां, आता इथं चॅलेंजिंग गोष्ट काय आहे की तुम्हाला फिशचे सगळे नेम लक्षात ठेवायचे. कोणते कार्टिलाजिनस आहेत, कोणते बोनी फिश आहेत. ओके, बोनी फिशमध्ये पण फ्रेश वॉटर, मरीन वॉटर आणि ॲक्वा कल्चरमध्ये ठेवतो ते फिश वेगळे असतात. ओके, तर ते सगळे फिश तुम्हाला इथं नेम जे NCERT मध्ये दिलेत ॲटलिस्ट तेवढे तरी लक्षात ठेवायचेच आहे. सो फायनल मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज दी एक्झाम्पल्स. काय एक्झाम्पल्स आहेत बघा. आम्ही यांचे आताच 2 एक्झाम्पल सांगितले. त्यातला फर्स्ट सांगितला टॉर्पेडो. आणि टॉर्पेडोकडे इलेक्ट्रिक ऑर्गन आहे हे सांगितलं. यांच्याकडे इलेक्ट्रिक ऑर्गन असतो हे मला लक्षात ठेवायचं टॉर्पेडोकडे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला सांगितला ट्रायगॉन. ट्रायगॉनला स्टिंगरे असंही म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज स्टिंगरे. आणि याच्याकडे कोणती ॲबिलिटी आहे? इट कॅन प्रोड्यूस पॉइझनस स्टिंग. पॉइझनस स्टिंग विषारी दंश तयार करू शकतो. आणि टॉर्पेडोकडे इलेक्ट्रिक ऑर्गन आहे, सो इलेक्ट्रिक करंट तयार करू शकतो. सो ह्या दोन्हीवरती क्वेश्चन विचारले जातील. हां, या दोन्हीवरती क्वेश्चन विचारले जातील तर ते व्यवस्थित लक्षात. नेक्स्ट बघा. नेक्स्ट एक्झाम्पल स्क्वॅलिडॉन. इट इज ऑल्सो नोन ॲज डॉगफिश. डॉग सारखं स्मेल करण्याची ॲबिलिटी असते म्हणून याला डॉगफिश म्हटलं जातं. फ्रिस्टिस. इट इज सॉफिश. ओके, नेक्स्ट इज कार्कॅरडॉन.
white shark. Okay, Carcharodon, it is great white shark. So shark सारखे ऑर्गॅनिझम इकडे कॉन्ड्रिक्टाइस मध्ये इन्क्लूड होतात. So torpedo, trigon, scalidon, pristis and Carcharodon. So torpedo, it can produce electric current. Trigon, it is also known as stingray which produce poisonous sting. Scalidon, it is dogfish. Pristis, it is sawfish. Carcharodon, it is great white shark. सगळ्यांनी नेम व्यवस्थित घ्या आणि नेम लक्षात ठेवा. ओके, झाले का लिहून? एक्झाम्पल झाले का? येस. नाउ सी एक्झाम्पल्स ऑफ ऑस्टिक थाईज. सो ऑस्टिक थाईजचे एक्झाम्पल तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करायचे आहेत. ऑस्टिक थाईज फ्रेश वॉटर आणि मरीन वॉटर दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतो. सो याच्यामध्ये मरीन वॉटर मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्झोपिटस. याला फ्लाइंग फिश असं म्हटलं जातं. फ्लाइंग फिश मग असं वाटतं की हा फ्लाय करणारा फिश आहे का? ॲक्च्युली फ्लाइंग नाही करत तो, पण त्याला लांब उडी मारता येते. सो पाण्यामधून जेव्हा लॉंग डिस्टन्सवरती जंप मारतो तेव्हा बराच वेळ तो हवेमध्ये राहतो. एअरमध्ये बराच वेळ आपल्याला या पॉईंटपासून त्या पॉईंटपर्यंत जंप करताना तो बराच वेळ एअरमध्ये दिसतो आणि त्यामुळे असं वाटतं की तो फ्लाय करतोय, म्हणून त्याला फ्लाइंग फिश असं बोललं जातं. ॲक्च्युली तो काही फ्लाय करत नाही, तो जस्ट जंप करणार आहे. एक्झोपिटस जो आहे दिस इज फ्लाइंग फिश. नेक्स्ट इज हिप्पोकॅम्पस. सी हॉर्स. हिप्पोकॅम्पसचं पिक्चर बुकमध्ये दिलेलं आहे. ओके, सो तुम्ही बघा त्याचा माउथ जर बघितलं तर हॉर्स सारखं दिसतं. सो इट इज नोन ॲज सी हॉर्स. मरीन वॉटरमध्ये आहे म्हणून सी. ओके, आता लक्षात ठेवा, मला वाटतं सोपंच आहे. एक्झोपिटस फ्लाइंग फिश लॉंग डिस्टन्सवरती जंप करतात. ॲपियर लाईक फ्लाइंग इज नोन ॲज फ्लाइंग फिश. हिप्पोकॅम्पस इट इज सी हॉर्स. मरीन वॉटरमध्ये आहे म्हणून सी आणि हॉर्स लाईक फेस असतो म्हणून हॉर्स. सी हॉर्स. ओके, हे झाले मरीन एक्झाम्पल. नेक्स्ट फ्रेश वॉटरमध्ये एक्झाम्पल बघूया. बघा फ्रेश वॉटर. Okay, so in fresh water, first one is labio, which is known as rohu. Labio, rohu. Next is katla. It is also known as katla. Okay, next clarius is magar. Okay, so these are the example from the fresh water. So कटलाचं पिक्चर पण बुक मध्ये दिलेलं आहे. फ्रेश वॉटर मध्ये लॅबिओ which is also known as rohu, katla and clarius means mugger. So these are the organism from the fresh water. And last one is aquarium. आपण aquarium मध्ये पण फिश ठेवतो. तर aquarium मध्ये आपण जे फिश घरामध्ये ठेवतो छोटे aquarium असतात, बाउल शेपचे असू शकतात, टँक करू शकतो आपण aquariumचा. तर ते जे aquarium मध्ये आपण छोटे छोटे फिश ठेवतो, तर याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिले. बेटा, फर्स्ट वन इज बेटा. इट इज फायटिंग फिश. तुम्ही बघा aquarium मध्ये खूप वेगवेगळ्या कलरमध्ये फिश पाहायला मिळतात. खूप अट्रॅक्टिव्ह फिश असतात त्याच्यामध्ये. सो ही एक कॅटेगरी आहे फायटिंग फिश. फाईट करतात ते. आणि टेरोफायलम. टेरोफायलम इट इज नोन ॲज एंजल फिश. ठीक आहे, सो मला वाटतं तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल लर्न केलं तर बरं पडेल. सो कॉन्ट्रॅक्टाइस मध्ये टॉर्पेडो इट इज fish which produce electric current. Next is trigon, it is also known as stingray. Scalidon, dogfish. Pristis,
sawfish, and Carcharodon it is great white shark. And in Osteichthyes, marine fish include Exochetus means flying fish and Hippocampus means seahorse. In freshwater, Labeo, Robu, Cutla and Clarius. And in aquarium, Betta means fighting fish and Pterophyllum means angelfish. These fish are included. ओके, पटकन सगळे नेम लिहा आणि हे नेम तुम्हाला आजच लर्न करायचे आहेत. फास्ट झालं का? येस. नाव नेक्स्ट इज टेट्रापोडा. आता आपण टेट्रापोडाचे क्लासेस जे आहेत ते स्टडी करणार आहोत. सो टेट्रापोडा मधला फर्स्ट क्लास आहे अँफिबिया. तर अँफिबिया मधला फ्रॉग सगळ्यांना माहिती, सगळ्यांनी बघितलेला आहे. कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा तुम्हाला पटपट समजतील. फ्रॉगशी कंपेअर करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो इथून पुढचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायला तुम्हाला इझी जाणार आहे. क्लास अँफिबिया. ओके, सो अँफिबियाची कॅरेक्टरिस्टिक बघा. अँफी means deer or boat, and bios means life. So दोन टाइपचे लाईफ जगणारे ऑर्गॅनिझम असतात. वॉटर ॲज वेल ॲज लँड, दोन ठिकाणी हे राहू शकतात. म्हणून यांना अँफिबियन्स असं म्हटलं जातं. अँफी मीन्स ड्युअल अँड बायोस मीन्स लाईफ. हे जे अँफिबियन आहे ते कॅन live on land as well as in water. ओके, हे कॅरेक्टरिस्टिक सगळ्यांना माहित होतं याआधी. अँफिबियन्स कोणाला म्हणायचं तर जे वॉटर आणि लँड दोन्ही ठिकाणी राहू शकतात त्यांना अँफिबियन्स म्हणायचं. सो हे तुम्हाला पॉईंट माहिती